एक महत्त्वाची बातमी पेट्रोल डिझेल बाबत कोल्हापुरातून सगळ्यात मोठी बातमी येते। दुचाकीमध्ये 200 रुपयांचं आणि चारचाकीमध्ये 2000च पेट्रोल आता यापुढे ग्राहकांना मिळणार आहे। तसंच कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी तसे आदेश सुद्धा जारी केलेले आहेत। सगळ्यांना पेट्रोल व्यवस्थित मिळावं, इंधन पुरवठा नीट व्हावा यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे। तसंच अफवांवर विश्वास ठेवू नये आणि वेगवेगळ्या खरं तर अफवा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये उठल्या होत्या। पेट्रोल पंपावर मागणी आणि पुरवठ्यामध्ये असमतोल असल्याचं सांगण्यात येत होतं। तसंच आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत प्रशासनानं आवश्यक निर्बंध घातलेले आहेत। कॅन, बॉटल, ड्रम्समध्ये पेट्रोल, डिझेल कोणत्याही प्रकारचं इंधन मिळणार नाही असं सांगण्यात येत आहे। शेखर पाटील आमचे प्रतिनिधी यावेळी आमच्यासोबत कोल्हापूरवरून जोडले गेलेले आहेत। शेखर, कोल्हापूरमध्ये काय परिस्थिती आहे? खरं तर एकीकडे काही ठिकाणी पेट्रोलचा साठा, इंधनाचा साठा नीट आहे असं सांगण्यात येत आहे, मात्र एकीकडे असा महत्त्वाचा निर्णय जिल्हा पातळीवर घेण्यात आला आहे। काय अपडेट्स? बरोबर आहे स्नेहा, कोल्हापुरात आज हा नियम जो आहे तो लागू करण्यात आलेला आहे। कारण कोल्हापुरातल्या सगळ्याच पेट्रोल पंपाबाहेर मोठमोठ्या रांगा ज्या आहेत त्या लागत आहेत। अनेक ठिकाणचे पेट्रोल पंपच बंद आहेत आणि त्यामुळं जिल्हा प्रशासनानं आणि जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भातला आदेश काढलेला आहे। दुचाकीमध्ये आता केवळ 200 रुपयांचंच पेट्रोल आपल्याला मिळणार आहे आणि चारचाकीमध्ये 2000 रुपयांचं आपल्याला पेट्रोल मिळणार आहे। मी कोल्हापुरातल्या अशाच एका पेट्रोल पंपाबाहेर आता उभा आहे, ज्या ठिकाणी आता देखील मोठी गर्दी पाहायला मिळते। ही जी गर्दी आपण जर बघितली तर मोठ्या प्रमाणात एका पेट्रोल पंपाच्या समोर या ठिकाणी रिफिलिंग खरं तर सुरू आहे। एक टँकर आत्ताच या ठिकाणी दाखल झालेला आहे, मात्र या सगळ्या लोकांची गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते, ज्यामध्ये हजारोंच्या संख्येने खरं तर दुचाकी स्वार अशा पद्धतीनं विविध पेट्रोल पंपांबाहेर अशी रांगा लावताना पाहायला मिळत आहेत। पेट्रोल जे आहे ते आता केवळ 200 रुपयांचं या ठिकाणी मिळणार आहे, मात्र तरी सुद्धा अशी रांग लावून खरं तर सगळेजण जे आहेत ते या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। त्यामुळे निश्चितच जिल्हा प्रशासनाकडून हा नियम जो आहे तो या ठिकाणी लागू केला असला तरी आता मात्र सायंकाळचे आणि रात्रीचे 8 वाजायला खरं तर सुरुवात झालेली आहे। 8 वाजतील, मात्र त्याच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात नागरिक जे आहेत ते पेट्रोल भरण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। जिल्हा प्रशासनानं 200 रुपयांचंच पेट्रोल या ठिकाणी आता प्रत्येकाला मिळणार असं जाहीर केलं असलं तरी नागरिक मात्र या ठिकाणी येऊन गर्दी करताना पाहायला मिळतात। आपल्याकडे मुबलक साठा एकीकडे आहे असं जिल्हाधिकारी सांगत असले तरी दुसरीकडे अनेक पेट्रोल पंपांबाहेर जे आहे ती अशी गर्दी दिसते। अनेक पेट्रोल पंप त्या ठिकाणी बंद असताना देखील आज पाहायला मिळतात। त्यामुळे निश्चित या सगळ्यावरती तोडगा काढण्यासाठी हा निर्णय जरी घेतला असला तरी उद्या परवापर्यंत ही परिस्थिती नेमकी काय होणार आहे हे पाहणं गरजेचं असणार आहे। नक्कीच, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता कोल्हापुरात जी परिस्थिती आहे आणि खरं तर सगळ्यांना इंधन मुबलक मिळावं आणि सगळ्यांना ते मिळावं यासाठी खरं तर हा निर्णय घेण्यात आलेला आहे। मात्र याबाबत तुझं काही जिल्हाधिकाऱ्यांशी किंवा जिल्हा पातळीवर असलेल्या अधिकाऱ्यांशी काही बोलणं झालं का? नक्कीच या संदर्भातलं बोलणं जे आहे ते झालेलं आहे। काल सुद्धा झालं होतं आणि आज देखील पेट्रोल पंपाबाहेर ज्या रांगा लागलेल्या आहेत आणि काही पेट्रोल पंप बंद आहेत या संदर्भात आपण विचारणा केली होती। त्यानंतर आपण या संदर्भातली जे कॅश अँड कॅरीचा नियम जो आहे तो घालण्यात आलेला आहे, म्हणजे पेट्रोल पंप चालकांनी कॅश देऊनच त्या ठिकाणी पेट्रोल जे आहे ती खरेदी करायची आहे। त्यामुळं यापूर्वी ज्या पद्धतीने क्रेडिट या सगळ्या पेट्रोल पंप चालकांना मिळायचं ते क्रेडिट आता बंद झालेलं आहे आणि म्हणूनच अनेक ठिकाणी त्या ठिकाणी पेट्रोल पंप बाहेर पेट्रोल संपल्याचे बोर्ड लागल्याचं पाहायला मिळते आणि म्हणूनच पॅनिक सिच्युएशन जी आहे ती अनेक ठिकाणी तयार झालेली आहे आणि म्हणूनच आज या सगळ्यावरती तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी 200 रुपयांचं पेट्रोल जे आहे ते या सगळ्या वाहनधारकांना देण्यासाठी नियम घातलेला आहे। आपण बघतो ही रात्रीची 8 वाजताची गर्दी आहे, रांग जी आहे ती दूरपर्यंत आपल्याला जाताना दिसते, ज्यामध्ये हजारो दुचाकी स्वार जे आहे ते आपल्याला या सगळ्या रांगेमध्ये दिसत असतील। त्यामुळे निश्चितच या सगळ्या नियमानंतर कशा पद्धतीने हे सगळे कंट्रोलमध्ये आणणार आहेत हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे। स्नेहा, नक्कीच, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।